ठाणे जिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून त्या जागी 900 खाटांचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले. या रुग्णालय इमारतीचं काम पूर्ण झालं असलं तरी या ठिकाणी 8 मेगावॅट विजेची गरज लागणार आहे. या ठिकाणी स्वतंत्र विद्युत वाहिनी जोडणी द्यावी लागणार असून विद्युत वाहिनी जोडणी आणि अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामुग्रीची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय सज्ज असलं तरी वीज जोडणीमुळे 3 ते 4 महिने लोकार्पणाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ठाणे जिल्ह्यातील गरीब रुग्णांसाठी सुमारे 100 वर्षांपूर्वी विठ्ठल सायन्ना यांनी रुग्णालयाची निर्मिती केली होती. तेव्हापासून जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करणारं हे रुग्णालय पुढे जिल्हा रुग्णालयात रूपांतरित झालं. इथे ग्रामीण, पालघर आणि रायगड भागातून रुग्ण उपचारासाठी येतात. पण रुग्णसंख्या वाढू लागल्यानं ते रुग्ण उपचारासाठी अपुरे पडू लागले. यातूनच ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रुग्णांना मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशानं जिल्हा रुग्णालय प्रशासनानं 900 खाटांचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा निर्णय घेतलाय. ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या महत्वाकांक्षी हा प्रकल्प असून त्यांच्या सूचनेनुसार जिल्हा रुग्णालयानं हा प्रस्ताव तयार केलाय. रुग्णालय इमारत उभारणीचं काम वेगानं सुरू असतानाच दुसरीकडे रुग्णालय अद्ययावत यंत्रसामुग्री घेतानाच 1078 नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी दिले होते. त्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. 900 खाटांचं सुपर स्पेशालिटी ठाणे जिल्हा रुग्णालय उभारण्यात येत आहे. यात 500 खाटांचं जिल्हा रुग्णालय, 200 खाटांचं महिला रुग्णालय आणि 200 खाटांचं संदर्भ सेवा रुग्णालय असणार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाच्या बांधकाम स्थळाची काही महिन्यांपूर्वी पाहणी करून महत्त्वाची सूचना केली होती. दरम्यान रुग्णालयाचं बांधकाम आता पूर्ण झालं असून विद्युतीकरण, यंत्रसामुग्री बसवण्याची कामं शिल्लक आहेत. ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालय इमारतीचं काम पूर्ण झालंय. या ठिकाणी अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामुग्री बसवण्यात येणार असून 8 मेगावॅट विजेची गरज लागणार आहे. या ठिकाणी स्वतंत्र विद्युत वाहिनी जोडणी द्यावी लागणार आहे. ऐरोली इथून ही वाहिनी भूमिगत पद्धतीनं टाकावी लागणार आहे. विद्युत वाहिनी जोडणी आणि अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामुग्रीची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. रुग्णालयात मातामृत्यू आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी अत्याधुनिक ICU, NICU, SNCU इत्यादी युनिट्ससह गरजू रुग्णांसाठी TCU, NRC तसंच रक्तविकार, मानसिक आरोग्य आणि इतर विशेष विभाग उपलब्ध असणार आहेत. 200 खाटांच्या सुपर स्पेशालिटी विभागात हृदयरोगासाठी कॅथलॅब, न्यूरोलॉजी, ऑन्कोलॉजी आणि ऑन कोर्स सर्जरी, नेफ्रॉलॉजी आणि डायलिसिस सुविधा उपलब्ध असणार आहेत. बालकांसाठी स्वतंत्र डायलिसिस युनिट तसंच MRI, CT स्कॅन, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीसारख्या अत्याधुनिक उपचार सुविधांचा यात समावेश आहे. या रुग्णालयात परिचारिका प्रशिक्षण केंद्र, वसतिगृह आणि वाहनतळ इत्यादी इमारतींचा समावेश असून रुग्णालयाचं हेलिपॅड सुविधाही उपलब्ध आहे.